नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 30 मार्च आणि आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरकार लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट देणार आहे. आता हे गिफ्ट काय असणार आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तसेच एप्रिलच्या हप्त्याची सुद्धा एक खूप मोठी अपडेट, खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि गुढीपाडवा स्पेशल महिलांसाठी एक मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. आता गुढीपाडव्यानिमित्त महिलांना नक्की 10व्या हप्त्याचे वाटप कधी होणार आहे आणि होणार असेल तर ते किती टप्प्यांमध्ये होणार आहे आणि कोणत्या महिलांना सगळ्यात अगोदर पैसे मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. तसेच जर तुम्हाला सरकारच्या इतर कोणत्याही योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये मिळून जाईल आणि याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. आणि आता आज 30 मार्च आहे आणि जवळपास मार्च महिना संपत आलेला आहे, म्हणजे फक्त 2च दिवस बाकी आहेत आणि 10वा हप्ता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. याची सगळ्यात मोठी अपडेट आणि गुढीपाडव्यानिमित्त मोठी खुशखबर आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि ही खुशखबर काय आहे हे आता आपण पाहूया. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळालेला असेल, म्हणजेच तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये जमा झाले असतील तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. आणि जर तुम्हाला या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे यायला थोडासा प्रॉब्लेम होणार आहे. आणि जर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नसतील तर तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचे, म्हणजेच आपल्यालाही समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि किती महिलांना अजून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. आणि आता 10व्या हप्त्याचे पैसे सगळ्यात अगोदर कोणकोणत्या महिलांना मिळणार आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. आता सरकार 10व्या हप्त्यासाठी 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा करणार आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळतील आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एप्रिलचा हप्ता किती रुपये मिळणार आहे, म्हणजेच 1500 रुपये मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहे. कारण अजितदादाने सांगितलं आहे की 2100 रुपये आम्ही देणार होतो, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे आम्ही तुम्हाला आता 1500 रुपये देणार आहोत आणि राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्याच्या नंतर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये सुरू करणार आहोत. आणि त्यासोबतच महिलांना आता गुढीपाडव्यासाठी सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे. आता हे गिफ्ट काय असणार आहे आणि हे गिफ्ट कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. जर तुम्हाला माहितीच असेल की सरकार प्रत्येक सणाला, म्हणजे दिवाळी असो, रक्षाबंधन असो वा कोणताही सण असू द्या, त्या प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप करत असते. आणि आता यासोबतच सरकार गुढीपाडव्यानिमित्त महिलांना त्यांचा गुढीपाडव्याचा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी सरकार साडी वाटप करणार आहे. आणि आता ही साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. आणि तुम्हाला साडी हवी आहे की नाही हे कमेंट करून सांगायचे. आणि जर ही तुम्हाला साडी हवी असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि ही साडी कुठे मिळणार आहे याची माहिती आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत. पण त्या अगोदर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत आणि जर तुम्ही या सरकारच्या नियम आणि अटींचं पालन केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे आणि इथून पुढे सगळ्या हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. आता सरकारने 8व्या आणि 9व्या हप्त्याचे ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी काय करायचे आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगायचे तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे मिळालेले आहेत की नाही. तर आता आपण सरकारचे अटी आणि नियम काय आहेत हे आपण पाहूया. आणि जर तुम्ही सरकारच्या अटींचं पालन केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरवलं जाणार आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेतून वगळलं जाईल. तर सरकारची सगळ्यात पहिली अट अशी आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच जर तुम्ही लाडकी बहीण व्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना किंवा PM किसान योजना किंवा श्रावण बाळ योजना या कोणत्याही योजनेतील एका योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं. आणि जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यायचे. आणि तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे यायला उशीर होईल, कदाचित तुम्हाला या योजनेतून अपात्रही ठरवलं जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे तुम्हाला दरवर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये बँकेमध्ये जाऊन तुमचं KYC कंप्लीट करून घ्यावं लागणार आहे, म्हणजेच KYC अपडेट करून घ्यावं लागणार आहे. तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे
सगळे हप्ते मिळणार आहेत. आणि तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असायला हवं. आणि जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे, म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाईल. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे जर तुमच्या घरी 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद केलं जाणार आहे. परंतु जर तुमच्या घरी ट्रॅक्टर असेल किंवा तुमच्या घरी पिवळ्या नंबर प्लेटची गाडी असेल, म्हणजेच तुम्ही ती गाडी तुमच्या व्यवसायासाठी वापरत असाल, त्याच्यामधून तुम्ही तुमचे घर चालवण्यासाठी पैसे कमवत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेत पात्र ठरवलं जाणार आहे. परंतु जर तुमच्या गाडीला पांढरी नंबर प्लेट असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळलं जाणार आहे. तर तुम्हाला सरकारच्या या 4ही अटींचं पालन करावं लागणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आणि इथून पुढच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवलं जाईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त जी सरकार साडी वाटप करणार आहे, ही साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्याच महिलांना साडी मिळणार आहे आणि ही साडी तुम्हाला रेशन दुकानावरच मिळेल. म्हणजे जिथे तुम्हाला दर महिन्याला रेशन मिळते तिथेच तुम्हाला साडी वाटपसुद्धा होणार आहे. आणि जर तुम्हाला ही साडी हवी असेल तर तुम्ही कमेंट करून तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सांगायचा आहे. यासोबतच सरकार अजून 2 ते 3 गिफ्ट देणार आहे, हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात. परंतु त्याच्या अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत याची आपण माहिती घेऊ. तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे नागपूर, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा जळगाव, तिसरा जिल्हा बीड, त्याच्यानंतर परभणी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये एप्रिलच्या हप्त्याचे वाटप होणार आहे. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्ही तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करून सांगायचे आणि तुम्हाला लवकरात लवकर पहिल्या टप्प्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत. आणि आता सरकार गुढीपाडव्यानिमित्त महिलांना काय गिफ्ट देणार आहे हे लक्षपूर्वक ऐका, कारण तुम्ही लक्षपूर्वक ऐकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे गिफ्ट जे आहे ते मिळत नाही आणि तुम्ही या गिफ्टपासून वंचित राहता. तर आता तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. म्हणजेच आता पहिल्या टप्प्यामध्ये महिलांना 3 गॅस सिलेंडर मिळाले होते आणि 2490 रुपये तर मिळालेच होते. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महिलांना 2490 रुपये मिळणार आहेत. परंतु हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे आणि 3 गॅस सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत ही संपूर्ण गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेला पाहिजे आणि सोबतच तुम्हाला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन सुद्धा तुमच्या घरी असायला पाहिजे. आणि उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जर तुमच्या घरी असेल म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला फ्रीमध्ये गॅस मिळालेला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अपडेट आहे. मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये जर तुम्ही गॅस सिलेंडर भरत असाल तर तुम्हाला जो गॅस सिलेंडर आहे ते बुकिंग करून भरायचं आहे. म्हणजे ज्या महिला गॅस सिलेंडर बुकिंग करून भरतील त्यांना प्रत्येक महिन्याला 830 रुपये मिळणार आहेत आणि 3 महिन्याची सबसिडी ही 2490 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा करण्यात येणार आहे. आणि काही बहिणींच्या अकाउंटवर आता ही सबसिडी जमा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचं उज्ज्वला गॅसचं कनेक्शन आहे का ते चेक करायचं आहे आणि गॅस कनेक्शन बुकिंग करून सबसिडीचा लाभ जो आहे तो तुम्ही लगेच घेऊ शकता. तर आता बहिणींसाठी दुसरं गिफ्ट म्हणजे आतापर्यंत भरपूर बहिणींना या गिफ्टविषयी माहितीच नव्हतं, कारण हे गिफ्ट आतापर्यंत कोणीही सांगितलं नाही आणि हे गिफ्ट आता आपण आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी सांगत आहोत. मित्रांनो, तर हे गिफ्ट असं आहे की 30 प्रकारचे नवनवीन भांड्यांचा संच जो आहे तो महिलांना मिळणार आहे. तो आता म्हणजे कोणत्या तर लाडकी बहीण योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत अशा बहिणींना 30 प्रकारच्या भांड्यांचा संच जो आहे तो मिळणार आहे. परंतु ही भांडी कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत मिळणार आहेत आणि या भांडी संचासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे आणि कोणता अर्ज करायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला संपर्क करावा लागणार आहे आणि तिथे तुम्हाला हा अर्ज भरावा लागणार आहे. आणि हा अर्ज भरल्याच्या नंतर थोड्या दिवसांमध्ये तुम्हाला 30 प्रकारच्या भांड्यांचा संच जो आहे तो मिळणार आहे. आणि ही भांडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या घरगुती उपयोगासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.